जय हिंद जय महाराष्ट्र मित्रांनो, एक सूचनापत्र आलेलं आहे. त्या सूचनापत्रामध्ये काय काय दिलेलं आहे, फायनल कट ऑफ कितीपर्यंत आलेलं आहे, थोडक्यात आपण ते बघणार आहोत. तर हे बघा, ते एक PDF आलेली आहे मित्रांनो. कट ऑफ कितीपर्यंत गेलेलं आहे आणि जागा कोणाकोणाच्या खाली राहिलेल्या आहे आपण ह्या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत. त्यासोबतच आपले वेटिंग लिस्ट कितीपर्यंत लागू शकते आणि त्याची फायनल मेरिट लिस्ट कधीपर्यंत येणार आहे, जी वेटिंग लिस्टची एक PDF येणार आहे मित्रांनो. आणखी डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्हाला जे वेटिंगवाले असतील त्यांना सुद्धा बोलवलं जाणार मित्रांनो. कारण बघा, आता इथं कट ऑफ लागलेलं आहे. एक्झाम्पल, एका जागेसाठी आणखी 2 ते 3 मुलं हे बोलवणार एक्स्ट्रा. कारण जर कोणी चुकीची माहिती भरली असेल आपल्या फॉर्म भरताना, किंवा डॉक्युमेंट त्यांच्याकडे व्यवस्थित नसतील, किंवा त्यांनी जसं अंशकालीन आहे तर त्यांच्याकडे सर्टिफिकेट वगैरे नसतील, तर ते डॉक्युमेंटमध्ये बाद होऊ शकतात मित्रांनो. ज्यांच्याकडे डॉक्युमेंट पूर्ण ओरिजिनल किंवा चांगले पूर्ण आहेत, जे क्रायटेरिया आहेत ते असतील, तर ते सिलेक्शन होणार मित्रांनो. आणि वेटिंग लिस्टचं हेच असतं मित्रांनो, जे DVसाठी जातात. जर समोरच्या मुलाचं कुठंतरी दुसरीकडे काम झालेलं असतं किंवा त्याच्यासोबतच डॉक्युमेंट कमी असतात, तर त्याच्यासाठी वेटिंगवाले हे ठेवतात मित्रांनो. एका जागेसाठी 2-2, 3-3 जण वेटिंगवर असतात मित्रांनो. तर फायनल कट ऑफ कितीपर्यंत लागलेला आहे आणि सूचनापत्रामध्ये काय दिलेलं आहे, थोडक्यात आपण माहिती घेणार आहे मित्रांनो. जर तुम्ही चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो, जेणेकरून नवीन अपडेट इथून पुढे जे एक्झाम होणार आहे मित्रांनो, ते तुम्हाला आपल्या चॅनलवर 100% ऑथेंटिक भेटणार आहे मित्रांनो. त्यासाठी तुम्ही जर चॅनलवर नवीन असाल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करून घ्या मित्रांनो. तर चला, सूचनापत्रामध्ये काय दिलेलं आहे बघा. हे तर जागा सर्वांनाच माहिती आहे. कधीपर्यंत आपण मेन टॉपिक आणि मेन पॉईंट बघणार आहोत, कारण आपल्याकडे टाईम खूप कमी आहेत. जास्त टाईम आपण वेस्ट न करता चांगले जे पॉईंट आहे तेच बघणार आहोत. हे बघा, इथं काय दिलं आहे त्यांनी, इथं आपण बघणार आहोत. प्रवर्ग निहाय तात्पुरत्या निवड यादी सूचना क्रमांक हे दिलेलं होतं. त्यासोबत अनुसूची जमातीचे माजिक आरक्षण अंतर्गत 21 उमेदवार गुणवत्ता यादीमध्ये उपलब्ध न झाल्याने सदर पदे शासन निर्णयानुसार सद्यस्थितीत रिक्त ठेवण्यात आलेली आहे मित्रांनो. तर खूप मुलांचे मला मॅसेज आलेले आहे की सर, ज्यांची रिक्त पदे ते कन्वर्ट होतील का, त्या कॅटेगरीचे जर एक सर्व्हिसमॅन भेटले नाही तर त्यांच्या जागी ओपनचे ही मुलं घेऊ शकतात का, कट ऑफ खाली येऊ शकतात का. तर त्यांनी काय केलेलं आहे, तसं काही नाही केलेलं आहे, ते जागा तसंच ठेवलेलं आहे मित्रांनो. कारण कोर्टामध्ये केस टाकलेली आहे. एक सर्व्हिसमॅननी मागची एक्झाम झालेली, कोणते एक्झाम हो, त्यांनी एक केस टाकलेली की आमच्या जागा जर रिक्त असल्या तर त्या रिक्तच ठेवा, त्याच्या जागेवर कोणी भरू नका. त्यासाठी ते केस चालू, त्यासाठी त्या जागा इथंच नाही तर इथून पुढे होणारी भरतीमध्ये असंच होणार मित्रांनो. एक सर्व्हिसमॅनच्या जागा ह्या खालीच राहणार आहे. तिथं एक सर्व्हिसमॅनच भरा, त्यांची केस चालू आहे तोपर्यंत रिझल्ट लागत नाही त्या केसचा, तोपर्यंत हे असंच राहणार आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट पॉईंट आपण बघणार आहोत, सतत तात्पुरत्या निवड यादीच्या अनुषंगाने कट ऑफ मार्कची यादी. तर इथं काय दिले, आरक्षणाकरिता उपयोगामध्ये आणण्यात आलेल्या ॲब्रिव्हिएशन्स प्रसिद्ध करण्यात येत आहेत. भरती प्रक्रियेअंतर्गत वेळोवेळी प्रसिद्ध होणारी माहिती व सूचना. तर चला, तिथं लिंकवर आहे, तर थोडक्यात आपण बघणारच आहोत तिथं. तर फायनल कट ऑफ कितीपर्यंत लागलेलं आहे बघा. इथं काय दिलेलं आहे, शैक्षणिक प्रमाणपत्र व इतर कागदपत्रांच्या पडताळणी सापेक्ष प्रसिद्ध केलेल्या तात्पुरत्या निवडाच्या अनुषंगाने कट ऑफ मार्कची यादी आहे मित्रांनो. तात्पुरत्या कट ऑफ लागलेलं मित्रांनो हा, पण तुम्ही धरून चाला, जे याच्यावर आहे ते सेफ स्कोअर आहे मित्रांनो, याच्यावर तर जाणार नाही आहे. तर आपण जे स्टार्टिंगला एक्झाम झाली होती तेव्हा आपण सांगितलं होतं कट ऑफ आपला 184 प्लसच जाणार मित्रांनो जनरलचा. तर 184 आपल्याला बघायला भेटलेलं आहे मित्रांनो. हे बघा, जनरल प्रवर्ग, हे बघा ओपनचं, इथं ओपनचं आहे. असं सगळ्या कॅटेगरीचं कितीपर्यंत लागणार आहे आणि वेटिंग लिस्ट कधीपर्यंत येणार आहे ह्या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला सांगणार आहे मित्रांनो. हे बघा, 184.34 हे धरून चाला तुम्ही. तर जनरलचा, महिलाचं किती 175, ते माजी सैनिक किती आलेलं आहे 147. त्याच्यासोबतच प्रकल्पग्रस्त ओपनचं 146पर्यंत कट ऑफ आलेलं आहे मित्रांनो, फायनल कट ऑफ आहे. त्याच्यानंतर भूकंपग्रस्त वर गेलेलं मित्रांनो, ओपनचा खूप जास्त गेलेलं 171. खेळाडू पण वर गेलेले 163पर्यंत. हे बघा, खूप मुलांचे क्वेश्चन होते, कमेंट होते की अंशकालीन पदवीधर सुशिक्षित बेरोजगार काय मित्रांनो. हे सर्टिफिकेट आता भेटत नाही, पहिले भेटत होते. ज्यांच्याकडे आहे ते लकी आहे आणि त्यांचे 100% काम कुठं ना कुठं झालेलं मित्रांनो, कॅटेगरीमधून पहिलेच झालेले, त्यांना खूप मुलं हे भेटत नाही मित्रांनो. त्याचसोबतच दिव्यांग बघा, दिव्यांग जी त्यांनी जनरलसोबत लावलेली नाही, दिव्यांग खूप वर गेलेले मित्रांनो 181. त्यांच्यातच याची लिस्ट लागलेली आहे. जसं दिव्यांग होते त्यांना याच्यासोबत केलं नाही, जनरलमध्ये त्यांना घेतलेलं नाही मित्रांनो. तर 181, 158 हे बघा तुम्ही दिव्यांगचं किती खाली गेलेलं आहे. ही सर्व PDF तुम्हाला पाहिजे असेल तर मी आपल्या टेलिग्राम चॅनलला ही PDF टाकलेली आहे मित्रांनो. टेलिग्रामची लिंक मी खाली दिलेली आहे डिस्क्रिप्शनमध्ये, तुम्ही तिथं जाऊन
डाउनलोड करू शकतात. इथं कास्ट वाईज पूर्ण दिलेलं आहे, कॅटेगरी वाईज ते आपण बघणारच आहोत. आणि वेटिंग लिस्ट बघा, वेटिंग लिस्ट तुम्ही 1-1, 2-2 मार्क खाली असतील होप धरून चालायचे. जनरलला तर तुम्ही 84वरच, याच्या खालीच खूप मुलं आहेत, तर तुम्ही वेटिंगवर राहण्याचे चान्सेस आहे मित्रांनो. वेटिंग लिस्ट कधीपर्यंत लागणार मित्रांनो, तर ते पण सुद्धा तुम्हाला मी या व्हिडिओच्या माध्यमातून सांगणार आहेत. त्याच्या पहिले आपण थोडंसं कट ऑफ बघून घेऊ. 184चा जनरलचा होता, तर इथं SCचा बघा 177वर आहे, महिलाचा 167पर्यंत आहे, माजी सैनिक खूप खाली आलेले मित्रांनो, तर 116पर्यंत आहे, भूकंपग्रस्त 130, त्याच्यासोबतच भूकंपग्रस्त इथं प्रकल्पग्रस्त आहे 152, तर प्रकल्पग्रस्त खाली आहे, भूकंपग्रस्त बघा 152 प्लस गेलेली आहे. खेळाडूची इथं कट ऑफ पण वर गेलेली आहे 148. त्यासोबतच हे बघा PT बेरोजगार 113, दिव्यांगची बघा 182. हे थोडक्यात तुम्ही बघून घ्या, आपण मेन घेणार आहोत दिव्यांगची वगैरे, तुम्ही बघून घ्या. आणि तुम्हाला ही PDF पाहिजे असेल तर मी डिस्क्रिप्शनमध्ये टेलिग्रामची लिंक आहे, डाउनलोड करून घ्या मित्रांनो. सर्वसाधारण कशाची, STची बघा, STची 165पर्यंत सर्वसाधारण आहे, महिला 107पर्यंत, एक सर्व्हिसमॅन 97पर्यंत, तर एक सर्व्हिसमॅनची खूप खाली आलेली बघा. प्रकल्पग्रस्तसुद्धा खाली आलेले 119पर्यंत, त्याच्यावर भूकंपग्रस्त 111, त्यांच्याकडे सर्टिफिकेट आलं, त्यांचा नक्कीच फायदा झाला असेल मित्रांनो इथं. आणि स्पोर्टची थोडीशी वर गेलेली आहे, स्पोर्टची आपण 130 प्लस धरली होती, 136पर्यंत गेलेली मित्रांनो, आणि 120 तर आपण प्रकल्पग्रस्त धरलं होतं, तर 101 थोडंसं खाली आले 120च्या. तर इथं बघा पदवीधर बेरोजगार यांची तर 91वरच आलेली मित्रांनो कट ऑफ. त्यासोबत दिव्यांग हे बघा इथं किती 181, कोणते दिव्यांग त्याच्यानंतर बघा 173, त्याच्या लास्टला काय आहे अनाथवरची, यांची खूप वर गेलेली आहे. तर हे ओपनच्या लेवलला बघा, ओपन कुठे आहे STचे, ओपन कितीवर लागलेली आहे 165, तर इथं उलटं झालेलं मित्रांनो. यांनी ओपनमध्ये यांना हे केलं नाही, सर्वसाधारणमध्ये केलं नाही, यांची लिस्ट यांच्यामध्येच कॉम्पिटिशन होतं म्हणून यांची लिस्ट वर गेलेली आहे मित्रांनो. यांनी जर ओपनमध्ये फॉर्म भरला असता तरी यांचे काम STमधून झाले असते मित्रांनो. यांनी याच्यातून भरले, दिव्यांगमधून तर हे खूप वर गेलेले, हाय गेलेली आहे लिस्ट बघा. खूप मुलांनी 181 प्लस मार्क घेतलेले तरी दिव्यांगमध्ये, तर यांचं काम झालेलं मित्रांनो इथं. आणि 169 बघा अनाथ, तर ओपनची कट ऑफ खाली आहे आणि यांची कट ऑफ वर गेलेली आहे. त्याच्यासोबतच याची बघा विजा आहे, सर्वसाधारण किती 179, महिला 167, माजी सैनिक 111, प्रकल्पग्रस्त किती 133, भूकंपग्रस्त 167, खेळाडू 147, हे बघा 98 ही खाली आलेले आहे PTची. तर खूप मुलांची कमेंट होते की सर 90-100वर लिस्ट लागलेली आहे तर आमचे काम झालेले नाही आहे, तर ते कास्टनुसार आहे मित्रांनो आणि त्यांची कॅटेगरीनुसार आहे, त्याच्यासाठी तुमचे काम झालेले नाही आहे. आणि 1-1, 2-2 मार्क जर तुम्हाला थोडे खाली असतील तर तुम्ही वेटिंगवर येण्याचे चान्सेस मित्रांनो. आणि याच्यातून खूप मुलं जॉईनिंगसुद्धा करणार नाही, खूप मुलांची जॉईनिंग झालेली आहे ऑलरेडी आणि खूप मुलांचे डॉक्युमेंट हे सुद्धा क्लिअर नाही. तुम्ही डॉक्युमेंट क्लिअर ठेवा, ज्यांचे काम झालेले आहे मित्रांनो. तुम्ही डॉक्युमेंटमध्ये मागं येता कामा नाही. जर तुमचे नावात मिस्टेक असेल तर आताच तुम्ही ॲफिडेविट वगैरे काहीतरी करा, त्यांना हेल्पलाईन नंबरवर कॉल करून विचारा की हे चालणार नाही, त्याच्यासोबतच काय चालणार नाही. जर तुम्हाला काय प्रॉब्लेम असेल डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी काय डॉक्युमेंटचं, तर मी खाली इंस्टाग्रामची लिंक दिलेली आहे. तुम्ही आपला MPSC पोलीस टार्गेट म्हणून इंस्टाग्राम चॅनल आहे, पर्सनली मला तिथं मेसेज करा आपल्या ग्रुपवर, तर मी तिथं तुम्हाला आन्सर देण्याचा प्रयत्न करणार मित्रांनो. जे बी तुमचे डाऊट असतील डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी तुम्ही मला मेसेज करा आपल्या इंस्टाला आपण MPSC पोलीस टार्गेट म्हणून चॅनल आहे, तिथं मी तुम्हाला रिप्लाय देणार मित्रांनो, जे डाऊट असतील ते. हे बघा सगळ्यांची इथं मेरिट दिलेली आहे. हे बघा किती NTBची किती गेलेली मित्रांनो 175 प्लस बघू शकता, 165 प्लस, तर VJपेक्षा कमीचे मित्रांनो. VJची थोडीशी वर गेलेली बघा 179, तिथं 175 सर्वसाधारण. आणि महिलांची ऑलमोस्ट दोघांची सारखी आहे, महिला नाही 167 महिला, इथं 165 आहे, तर इथं बघू शकता तुम्ही. त्याच्यासोबतच बघा NTCची थोडीशी हाय गेलेली बघा, दोन्हीपेक्षा महिला 172 खूप हाय गेलेली बघा. त्यासोबत एक सर्व्हिसमॅन 139, यांची पण इथं हाय गेलेली. NTCमध्ये थोडंसं कॉम्पिटिशन जास्त वाटतं आहे, त्यासाठी यांची लिस्ट थोडीशी हाय गेलेली आहे. जे मुलांना खूप मुलांचे डाऊट होते NTCची लिस्ट लागली नाही, त्यांनी टाकली नव्हती PDF, तर इथं बघू शकता तुम्ही किती मेरिट गेलेली आहे. भूकंपग्रस्त प्रकल्पग्रस्त 136, भूकंपग्रस्त 167, खेळाडू 145, तर खूप मेरिट NTCची चांगल्या प्रकारे वर गेलेली मित्रांनो. त्याच्यासोबत NTDची आपण बघणार आहोत. NTDची बघा यांची पण हाय गेलेली आहे, सेम NTC NTD, तर हे गेलेली फक्त NTBची खाली आलेली आणि त्याच्यानंतर VJ
एची खाली आलेली आहे। सगळ्यात टफ म्हणजे NTC, त्याच्यानंतर NTD। NTDची पण तुम्ही बघू शकता किती वर गेलेली आहे, 181 वर, 169, माजी सैनिक किती 141 वर। भूकंपग्रस्त इथं नाही आहे, प्रकल्पग्रस्त 135। त्याच्यासोबतच इथं काय आहे SBC, हे बघा SBC 170, यांची पण मेरिट वर गेलेली आहे। त्याच्यासोबतच नाही खाली, सॉरी जास्त वर नाही आहे, तिथं आपण 80पर्यंत बघितली, सर्वसाधारण 170, ऑलमोस्ट चांगली लिस्ट आहे, जास्त वर गेली नाही आहे। 167 महिला, त्यासोबत माजी सैनिक 102 फक्त बघा, माजी सैनिक चांगला फायदा झालेला मित्रांनो, तर 102 वर आलेली आहे। भूकंपग्रस्त किती आहे 169, प्रकल्पग्रस्त 139, खेळाडू 149 आणि पदवीधर तुम्ही सुशिक्षित हे तर 100च्या खालीचे मित्रांनो। आता OBCचं आपण बघणार आहोत। OBCचं किती 178, 184 कोणाची होते 184 ओपनची आहेत, OBC किती 178, महिला किती 167। डायरेक्ट कितीचं डिफरंट आलेलं मित्रांनो, महिलाचे तर चांगलं मेरिट खाली आलेलं आहे बघा, 20 मार्कांनी खाली, सॉरी 10 मार्कांनी 11 मार्कांनी खाली आहे, 67, 68, 78, 10 मार्कांनी कमी आहे। माजी सैनिक 128, त्याच्या प्रकल्पग्रस्त 123, भूकंपग्रस्त 153, खेळाडू 148। कारण हे सर्टिफिकेट काय एकदा जॉईन झालं आपण कुठंतरी तर परत वापरता येत नाही, त्यासाठी एकदा जॉईनिंग कोणी केली तर हे जास्त सर्टिफिकेट नसतात, त्यासाठी 123 वर बघा मेरिट आलेली आहे मित्रांनो। प्रकल्पग्रस्त कसं असतं, एकदा झाले तुम्ही परत ती जॉब सोडून दुसरीकडे त्याला यूज करू शकत नाही, एकदा तुम्ही जॉईन झाल्यानंतर। इथं बघा दिव्यांग बघा 189, त्याच्यासोबतच दिव्यांग B 158, क 181, इथं बघा खूप मेरिट वर गेलेली आहे। त्याचसोबत आपण बघणार आहोत EWSचं बघा ऑलमोस्ट इथं महिलांचा फायदा झालेला आहे मित्रांनो, खूप चांगल्या प्रकारे 157 वर मेरिट आले, सगळ्यात कमी महिलाचे मेरिट म्हणले तर इथं आहे। याच्यापेक्षा STची पण महिला थोडं वर गेलेले आहे, पण EWS 157 पर्यंत आलेले आहे, सर्वसाधारण 168, ऑलमोस्ट ST आणि EWS सेम झालेले आहे मित्रांनो। आता फक्त इथं काय झालं आहे EWS 157 आणि माजी सैनिकचं तर 97, 100च्या खाली आहे। प्रकल्पग्रस्त 95 वर झालेले बघा, हे काय प्रकल्पग्रस्त अगेन्स्ट 167 ही वर आहे, हे वेगळं। भूकंपग्रस्त बघा 155, खेळाडू 135, तर इथं सगळ्यात चांगला फायदा झालेला आहे महिलांसाठी, महिलांची तर कट ऑफ खाली आलेली बघा। त्याच्यानंतर SEBCची पण कट ऑफ वर गेलेली आहे, हां हे 2nd नंबरला राहणार आहे, OBC 3rd नंबरला आणि जनरल 1st नंबरला, तर खूप वर गेलेली आहे बघा। महिला 168, महिलांची खाली आली आहे 70, 80, 12 मार्कांनी कमी आहे। माजी सैनिक 137, प्रकल्पग्रस्त 129, भूकंपग्रस्त 166, खेळाडू 153, तर खेळाडूची पण वर गेलेली आहे थोडक्यात इथं। त्यासोबत हे बघा अंशकालीन तुम्ही बघू शकता किती आलेली आहे, दिव्यांगची खूप वर गेलेली, दिव्यांगची जी आहे। तर इथं काय दिलेलं आहे बघा, समांतर आरक्षण काय आहे, दिव्यांग अची लिस्ट किती आहे 181, त्याच्यानंतर दिव्यांग B 156, त्याच्यानंतर इथं 81, त्याच्यानंतर C क 172, त्याच्यानंतर D 151, अनाथ 131, अनाथ संस्थाबाह्य 168। तर मित्रांनो ही लिस्ट होती, तुम्हाला अपडेट आपल्या संकेतस्थळावर भेटणारच आहे। त्याचसोबत तुम्हाला जी वेटिंग लिस्ट आहे तर याच्यासोबतच एक फायनल कट ऑफ जी लागलेली आहे, याच्यासोबत एक वेटिंग लिस्ट येणार आहे मित्रांनो। जर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी बोलवलं आहे DVसाठी, तर असं काही नाही एका जागेसाठी एवढे जे लिस्ट आहे तेवढेच बोलवणार, तर मला तर वाटतं एका जागेसाठी 3 ते 4 मुलं हे बोलवलं जाऊ शकतात, म्हणजे 1800 जागा आहे तर 5 ते 6000 मुलं हे कॅटेगरी वाईज दमादमाने ते बोलवणार आहे मित्रांनो। तर हे तरी एक वेटिंग लिस्ट आणखी पडणार आहे, त्याच्यासोबतच जसं की एक जागा आहे ओपनची किंवा खेळाडूची, एक जागेसाठी 3 ते 4 मुलं हे 5 मुलापर्यंत हे बोलवणार आहे, कारण एकाचा प्रॉब्लेम आला, दुसऱ्याचा आला, तिसऱ्याचा आला तर 4थ्याचा नंबर हा लागू शकतो, त्याच्यासाठी ते बोलवणार आहे। आणि ही कट ऑफ ही एप्रिलच्या एंडपर्यंत लागण्याचे चान्सेस आहे, सॉरी कट ऑफ म्हणतो, वेटिंग लिस्ट येण्याचे एप्रिल एंडिंगपर्यंत चान्सेस आहे। जर मी विचारलं होतं थोडंसं BMC कार्यालयामध्ये आपण माहिती घेतली होती, तर आपल्याला माहिती भेटलेली आहे, एक आणखी लिस्ट पडणार आहे वेटिंगची, त्याच्यानंतर डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन मेमध्ये तुम्हाला बोलवलं जाणार आहे मित्रांनो, ते बी 2nd वीक ला स्टार्ट होणार आहे अशी माहिती भेटलेली मित्रांनो डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी। जर तुम्हाला आणखी माहिती पाहिजे असेल तर आपल्या टेलिग्रामला तुम्ही जॉईन करून घ्या, मी डिस्क्रिप्शनमध्ये लिंक दिलेली आहे, त्याच्यासोबतच इंस्टाची लिंक दिलेली, जर तुम्हाला मला पर्सनली किंवा मला मेसेज करायचा आहे
मला माझ्यासोबत कम्युनिकेशन करायचं काय विचारायचं आहे तर इंस्टाची लिंक दिलेली खाली इंस्टाग्रामची MPSC पोलीस टार्गेट म्हणून आपलं इंस्टाग्राम अकाउंट आहे. त्याच्यासोबतच MPSC पोलीस टार्गेट म्हणून टेलिग्राम चॅनल आहे. तुम्ही दोन्ही जॉईन करून घ्या. टेलिग्रामवर तुम्हाला अपडेट भेटत राहील. इंस्टावर जर तुम्हाला मेसेज करायचा आहे आणि मला विचारायचं आहे काही तर तुम्ही इंस्टावर मला विचारू शकतात मित्रांनो. जर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडला असेल आणि आतापर्यंत तुम्ही प्लीज चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब नसेल केलेले असेल तर प्लीज चॅनल लाईक आणि सबस्क्राईब करून घ्या. जे की इथून पुढे जे भरती होणार आहे, जे काही अपडेट भेटणार आहे ते तुम्हाला माझ्या चॅनलवर 100% भेटून जाईल मित्रांनो. त्यासाठी तुम्ही आत्ताच चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. थँक्यू मित्रांनो.